मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझी बहीण लाडकी योजनेमध्ये अत्यंत मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे। आता योजनेमध्ये 7 मोठे बदल केलेले आहेत। या योजनेमध्ये अर्जाची मुदतवाढ असेल, अविवाहित महिलांना लाभ असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, डोमासाइल दाखला, जमिनीची अट, वयाची अट, या सर्वांचे जे काही बदल आहेत ते काय बदल झालेले आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। तर इथे पहा, पहिला जो बदल आहे तो सदर योजनेत अर्ज करण्याची जी काही मुदत आहे ती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती आणि या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येणार आहे। म्हणजेच 31 ऑगस्ट पर्यंत आता महिला अर्ज करू शकतात। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे। हा महत्त्वपूर्ण बदल आहे। 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकता आणि लाभार्थी महिलांना ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना 1 जुलै 2024 पासूनच 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। दुसरा बदल पहा, या योजनेचा जे काही अधिवास प्रमाणपत्र होतं म्हणजे जे काही डोमासाइल प्रमाणपत्र होतं ते नमूद केलं होतं आणि आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र जर नसेल म्हणजे डोमासाइल सर्टिफिकेट कोणत्या महिलेकडे नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचं तुम्हाला हे 4 डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता। आता 15 वर्षापूर्वीचे काय काय डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता? रेशन कार्ड देऊ शकता, मतदान ओळखपत्र म्हणजे वोटर आय डी देऊ शकता, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे LC देऊ शकता, जन्माचा दाखला। या 4 पैकी तुम्ही कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे यापैकी तुम्ही एक देऊ शकता। डोमासाइल सर्टिफिकेट ज्यांच्याकडे नाही आहे ते रेशन कार्ड देऊ शकतात, रेशन कार्ड नसेल तर मतदान कार्ड, ओळखपत्र, तसेच शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, यापैकी कोणती एक तुम्ही ओळखपत्र देऊ शकता। त्यानंतर आता पुढचा बदल पहा, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। आपण मगाशीच व्हिडिओ टाकला, 5 एकर शेतीची अट मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, ही अट वगळण्यात आलेली आहे। तसेच चौथा बदल पाहू शकता, इथे वयाची अट मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं आहे 21 ते 60 वर्ष वयोगट होतं, आता ते 21 ते 65 म्हणजे 65 वर्षापर्यंत जे काही महिला आहेत त्या इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर पुढचं, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी 5वा बदल आहे, परराज्यात जे बाहेरच्या महिला आहेत त्या अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर जन्म झालेल्या महिलांनी परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर 6वा बदल आहे, जो काही उत्पन्नाचा दाखला आहे, जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर इथे पहा त्यांनी सांगितलं आहे ज्या कुटुंबाकडे पिवळे रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणात सूट देण्यात येत आहे। म्हणजे लक्षात ठेवा, उत्पन्नाचा दाखला नसेल तरी चालेल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुम्ही रेशन कार्डद्वारे फक्त अर्ज करू शकता, तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची सुद्धा गरज आता लागणार नाही, त्याच्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे। त्यानंतर शेवटचा 7वा बदल आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, मला वाटलं नव्हतं की हा सुद्धा बदल होईल। कुटुंबात तुमच्या कुटुंबात एक अविवाहित महिला असेल तर त्या अविवाहित म्हणजे एखादी मुलगी असेल तुमच्या कुटुंबात 21 वर्षाची तर 21 ते 65 वर्षा
पर्यंत इथे अर्ज करू शकतात. आणि एक अविवाहित महिला म्हणजे एक मुलगी आहे आणि तिचं वर्ष 21 पूर्ण आहे, तर ती सुद्धा या योजनेमध्ये आता अर्ज करू शकते. असे महत्त्वपूर्ण 7 बदल होते. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.